इथं जे चाललंय ते अतिशय घृणास्पद असं चाललंय भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या. पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जी लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही. नेहमी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका करणारे रामदास कदम आज मित्र पक्षावरच घसरलेत. राज्यात शिवसेनेच्या शिंदे गटाची आणि भाजपची युती आहे, पण शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपलाच फैलावर घेतलंय. कारण ठरलंय दापोली मतदारसंघ. या मतदारसंघात भाजपने कामं सुरू केलीत म्हणून रामदास कदमांनी आक्षेप घेतलाय. तसेच मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दापोलीत कामं केली आणि आम्हाला त्रास दिल्याचा गंभीर आरोप कदमांनी केलाय. इतकंच नाही तर रत्नागिरी, रायगड, मावळ, संभाजीनगर लोकसभेच्या मतदारसंघातही भाजप असंच राजकारण करतंय असंही कदम म्हणाले. मग ते रत्नागिरी मतदारसंघ असू देत, रायगड मतदारसंघ असू देत, मावळ मतदारसंघ असू देत, तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत, इथं जे चाललंय ते अतिशय घृणास्पद असं चाललंय भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या. तर माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत. पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जी लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही. नको. भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण या भाजपचा देत आहे याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. 2009मध्ये युती असताना देखील मला आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे कार्यकर्ते इथं बजेटची कामं आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदार बाजूला ठेवून करत आहेत. हे तर पुरस्कार त्रास देत आहेत. हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही. याची दखल वरिष्ठ पातळीवरून भाजपच्या मंडळींनी घेतली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. भाजप सर्वे केला असेल तर मला कल्पना आहे त्याची. ते 36 नाही, ते 48 पण मागू शकतात. आता जे चाललं आहे इथं महाराष्ट्राच्या भाजपाचं किंवा दापोलीमध्ये मी जे बघतोय सध्या माझ्या मुलाच्यासाठी त्रास देत आहेत, मागच्या वेळेला देखील त्यांनी त्रास दिला, तर त्यांचं असंच आहे असं मला वाटतं की सगळ्या ठिकाणी फक्त कमळच न्यायचं आणि तर सगळ्यांना नेस्तनाबूत करून टाकायचं काय असं चाललं की काय अशी मला शंका येते. पण आदरणीय पंतप्रधानजी शहासाहेब दखल याच्यामध्ये घेतील आणि असं होऊ देणार नाही असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. देशात लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू आहे. अजून विधानसभेची निवडणूक बाकी आहे. या काळात महायुतीतील आणखी किती मतभेद समोर येणार आहेत हे येत्या काळात दिसेलच. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.